नमस्कार मित्रांनो मनरेगा योजनेअंतर्गत आता शेतकऱ्यांना नवीन विहिरीसाठी 5 लाख रुपये अनुदान दिलं जात आहे. आता याच्यासाठी अर्ज सुद्धा सुरू आहेत. आता तुम्हाला अर्ज कसा करायचा आहे तर त्याबद्दलची संपूर्ण लाईव्ह प्रोसेस आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. मित्रांनो, तुम्हाला अर्ज करायचा असेल तर तुम्ही 2 पद्धतीने अर्ज करू शकता. एक ऑफलाईन पद्धतीनं आणि दुसरा ऑनलाईन पद्धतीनं. आता तुम्हाला ऑफलाईन पद्धतीनं जर अर्ज करायचा असेल तर तुम्ही ग्रामपंचायत, पंचायत समिती मार्फत करू शकता आणि ऑनलाईन पद्धतीनं जर तुम्हाला अर्ज करायचा असेल तर तुम्ही अगदी 2 ते 5 मिनिटांमध्ये आपल्या मोबाईलवरून अर्ज करू शकतात. तर मित्रांनो, तुम्हाला अर्ज करण्यासाठी तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा आपल्या मोबाईलच्या प्ले स्टोअरवरती यायचं आहे. इथं आल्यानंतर तुम्हाला महा ई-जी-एस नावाचं ॲप्लिकेशन डाउनलोड करायचं आहे. आता महा ई-जी-एस असं नाव टाकल्यानंतर तुम्ही इथं बघू शकता तुमच्यासमोर काही अशा प्रकारे हे ॲप्लिकेशन ओपन झालेलं आहे. त्याचा लोगो बघा अशा प्रकारे आहे. हे ॲप्लिकेशन आपल्याला आपल्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल करायचं आहे. इन्स्टॉल केल्यानंतर ते आपल्याला इथं ओपन करायचं आहे. आता हे ओपन केल्यानंतर तुमच्यासमोर काही अशा प्रकारे पेज हे ओपन होईल. त्यानंतर इथं तुमच्यासमोर 2 ऑप्शन आलेले आहेत. लाभार्थी लॉगिन आणि विभागाचे लॉगिन. तर तुम्हाला इथं लाभार्थी लॉगिन हा ऑप्शन निवडायचा आहे. त्यानंतर पुन्हा तुमच्यासमोर 3 ऑप्शन आलेले आहेत. बागायती लागवड अर्ज, विहीर अर्ज आणि अर्जाची स्थिती. आता तुम्ही इथं नवीन विहिरीसाठी अर्ज करत आहात, तर त्याच्यासाठी तुम्हाला विहीर अर्ज हा ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतर इथं तुमच्यासमोर फॉर्म ओपन झालेला आहे. तर इथं तुम्हाला सगळ्यात वरती तुमचं अर्जदाराचं नाव, ज्याच्या नावाने तुम्हाला अर्ज भरायचा आहे तर त्याचं नाव इथं टाकायचं आहे. त्यानंतर इथं मोबाईल नंबर टाकायचा आहे. त्यानंतर इथं तुमचा जो काही जिल्हा असेल तर तो तुम्हाला इथं जिल्हा सिलेक्ट करायचा आहे. जिल्हा सिलेक्ट केल्यानंतर इथं तुम्हाला खाली तालुका सिलेक्ट करायचा आहे. तालुका सिलेक्ट केल्यानंतर इथं तुम्हाला ग्रामपंचायत विचारलेली आहे. तुमची जी काही ग्रामपंचायत असेल तर ती तुम्हाला इथं टाकायची आहे. त्यानंतर 6 नंबरला तुम्हाला गावाचे नाव विचारलेले आहे. तुमचं जे काही गावाचं नाव असेल तर ते तुम्ही इथं टाकू शकता. त्यानंतर इथं 7 नंबरला ऑप्शन आहे मनरेगा जॉब कार्ड क्रमांक. तर इथं तुम्हाला मनरेगा जॉब कार्डचा नंबर टाकायचा आहे. जे जॉब कार्ड तुम्हाला मिळालेलं आहे, तर त्या जॉब कार्डचा नंबर इथं तुम्हाला टाकायचा आहे. जो एम-एचने सुरू होतो तर तोच नंबर तुम्हाला इथं टाकायचा आहे. त्यानंतर इथं खाली 8 नंबरचा ऑप्शन देण्यात आलेला आहे मनरेगा जॉब कार्ड. येथे अपलोड करा. तर तुम्हाला इथं एक पी-डी-एफ स्वरूपामध्ये मनरेगा जे जॉब कार्ड आहे तर ते तुम्हाला इथं अपलोड करायचं आहे. त्यानंतर इथं 9 नंबरचा ऑप्शन आहे लाभार्थ्याची वर्गवारी. आता इथं तुमची जी काही वर्गवारी असेल तर ती तुम्हाला इथं टाकायची आहे. अनुसूचित जाती, जमाती, त्यानंतर भटक्या जमाती किंवा तुम्ही अत्यल्प भूधारक, अल्प भूधारक जे काही तुमचं असेल तर ते तुम्ही इथं निवडू शकता. त्यानंतर इथं खाली तुम्हाला 10 नंबरचा ऑप्शन देण्यात आलेला आहे. एकूण जमीन अटप्रमाणे हेक्टर 2 हेक्टरपर्यंत म्हणजे अटप्रमाणे तुमच्या नावावर जी काही जमीन आहे तर ती जमीन तुम्हाला इथं टाकायची आहे. जर 1 हेक्टर असेल तर तुम्ही 1 हेक्टर टाकू शकता किंवा 2 हेक्टर असेल तर 2 हेक्टर किंवा तुमची 3 एकर असेल तर तुम्हाला हेक्टरमध्ये टाकायची आहे. 1.20 आर म्हणजे 1.20 गुंठे असं तुम्हाला इथं टाकायचं आहे. त्यानंतर इथं खाली तुम्हाला विहिरीचा भूमापन क्रमांक म्हणजे तुमचा जो काही गट नंबर, सर्वे नंबर असेल जमिनीचा तर तो तुम्हाला इथं टाकायचा आहे. त्यानंतर इथं धारण क्षेत्र एंट्री 10 पेक्षा कमी किंवा समान असावे. आता तुमचं जे काही क्षेत्र आहे तर हे 10 एकरपेक्षा कमी असणं गरजेचं आहे. तर ते तुम्हाला इथं मेन्शन करायचं आहे. त्यानंतर मित्रांनो 13 नंबरचा ऑप्शन देण्यात आलेला आहे. 7, 12 आणि 8 येथे अपलोड करा. तर तुम्हाला इथं तुमचा 7, 12 आणि 8 येथे फाईल निवडा. इथं क्लिक करून तुम्हाला तुमचा जो काही 7, 12 आणि 8 आहे तर हा अपलोड करायचा आहे. त्यानंतर मित्रांनो इथं 14 नंबरचा ऑप्शन आहे. सिंचन विहिरीचे बांधकामासाठी प्रस्तावित मजुराचा जॉब कार्ड नंबर. जर तुम्हाला माहीत असेल तर टाका, नसेल माहीत तर इथं डायरेक्ट नाही म्हणा आणि त्यानंतर पुढे जा या नावावरती क्लिक करा. त्यानंतर मित्रांनो तुमच्यासमोर प्रपत्र अ हे संमतीपत्र ओपन होईल. तर तुम्ही ही माहिती संपूर्ण वाचायची आहे. त्यानंतर तुम्हाला पुढे जा या नावावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुमच्यासमोर पुन्हा प्रपत्र ब हे संमतीपत्र ओपन होईल. तर ही संपूर्ण माहिती तुम्हाला पुन्हा वाचायची आहे. त्यानंतर तुम्हाला इथं खाली अर्जी जमा करा या नावावरती क्लिक करायचं आहे. आता या नावावरती क्लिक केल्यानंतर इथं आता मी या नावावरती क्लिक करत नाही, कारण मित्रांनो मला हा अर्ज करायचा नाही. आता तुम्हाला अर्ज करायचा असेल तर तुम्ही इथं अर्जी जमा करा या नावावरती क्लिक करा. त्यानंतर इथं तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती एक ओ-टी-पी पाठवला जाईल. तो ओ-टी-पी तुम्हाला तिथं टाकायचा आहे आणि तिथं सबमिट करायचा आहे. त्यानंतर इथं तुमचा जो अर्ज आहे तर हा सबमिट झालेला आहे. त्यानंतर मित्रांनो तुम्ही तुमच्या अर्जाची स्थिती सुद्धा इथं पाहू शकता. इथं तुम्हाला 3 नंबरचा ऑप्शन देण्यात आलेला आहे अर्जाची स्थिती. तर तुम्हाला त्यावरती क्लिक करायचं आहे. इथं क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर जो काही असेल तर तो तुम्हाला इथं टाकायचा आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला ओ-टी-पीची विनंती करा या नावावरती क्लिक करून तुम्ही तुमच्या अर्जाची स्थिती सुद्धा इथं चेक करू शकता. आता मी अर्ज केलेला नाही तर त्यामुळे मी इथं चेक करू शकत नाही. तर मित्रांनो तुम्हाला हा छोटासा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र.